मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आवळा कँडी बनवणार आहोत। यासाठी आवळे एका पॉलिथिनमध्ये स्वच्छ पाण्याने धुवून फ्रीजरमध्ये ठेवलेले होते। दुसऱ्या दिवशी हे आवळे काढून एका कटोऱ्यामध्ये टाकून देऊ। या आवळ्यांचा आकार थोडा छोटा आहे कारण हे आवळे गावरानी आहेत। आता यामध्ये पाणी टाकू। पाणी टाकल्याने आवळे थोडे सॉफ्ट होतात आणि आवळ्याच्या पाकळ्या अगदी लवकर लवकर निघतात। तर पाणी टाकल्यावर 5 ते 7 मिनिट पर्यंत आवळे तसेच ठेवायचे। बघू शकता आवळ्याच्या पाकळ्या किती पटकन निघत आहेत। अशा प्रकारे सर्व आवळ्याच्या पाकळ्या आपण काढून टाकू। हे जे पाणी आहे हे सुद्धा आपल्याला कामात येते। हे पाणी फेकायचं नाही। जेव्हा आपण केसाला मेहंदी लावतो तेव्हा सुद्धा या पाण्याचा उपयोग करू शकतो किंवा पिण्यासाठी सुद्धा उपयोग करू शकतो। आता हे आवळ्याच्या पाकळ्या एका कापडावर सुकवून घेऊ, छान कोरड्या करून घेऊ। इथे या पाकळ्या छान कोरड्या झालेल्या आहेत। आता एका डब्यामध्ये टाकू। एवढ्या आवळ्याच्या पाकळ्या आहेत त्याच प्रमाणात साखर सुद्धा घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आवळा कँडी अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते। ही साखर टाकलेली आवळ्याच्या पाकळ्या 1 दिवसपर्यंत तशाच राहू देऊ। इथे साखरेला छान पाणी सुटतं। दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये या आवळ्याच्या पाकळ्या टाकून देऊ, छान पसरवून घेऊ। इथे आपली आवळा कँडी तयार झालेली आहे। बघू शकता दुसऱ्या दिवशी 2 ते 3 दिवसांनी ही अशा प्रकारे आवळा कँडी तयार झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।